शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुबटा शूर आणि धीर स्वामी कार्या तू काजीस तू सादर काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुबटा तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुबटा विठ्ठला समचरणं सरोजं सान्द्रनीलाबुदाभं जगननिहितपानि मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा जगद्गुरु तुकोबरांच्या अभंगगाथेतील भगवान शिवाचा प्रत्यक्ष अवतार हनुमंतराय म्हणजे मारुतीराय अर्थात हनुमंतरायाची शरणागती करणारा एका अर्थानं प्रपत्ती स्वीकारणारा परंपरेमध्ये अत्यंत प्रसिद्ध आणि प्रासादिक अभंग आज मुद्दाम मी विवेचनाला निवडला समस्त ग्रामस्थ लहवीत त्यात हा संत कुट्या वाडीचा मळा आशुतोष भगवान महामृत्युंजय भैरवनाथाचा हा दरबार त्याही बरोबर लहवीत गावचं ग्रामदैवत प्राचीन हनुमंतरायाची मूर्ती पूर्वजांनी ती मूर्ती बसवलेली होती गावात मंदिरात पण मंदिराचा जीर्णोद्धार होताना त्या मूर्तीचं विसर्जन न करता त्या मूर्तीला आपण इथे आणलं देवालय बांधलं पुन्हा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी संपन्न झाली अर्थात प्राचीन हनुमंतराय आणि दैवत भैरवनाथ या दोन्ही देवांचा एकत्र यात्रा उत्सव खऱ्या अर्थाने यात्रा आहे जत्रा आणि यात्रा यात फरक आहे बघा ते संत गाडगे महाराज म्हणायचे जत्रा म्हणजे जा आणि मरा यात्रा म्हणजे आणि तरा जिथे भजन आहे कीर्तन आहे यज्ञ आहे नामस्मरण आहे ज्या ठिकाणी अन्नदान आहे काही देवाची सेवा आहे त्याला म्हणतात यात्रा
थोडा ग्रेस कर. जो करील याची यात्रा, जो करील याची यात्रा, तो तारील सकळही गोत्रा, तो तारील सकळही गोत्रा. याचे दर्शने पवित्रा, सध्या महाराष्ट्रामध्ये जिकडं पाव तिकडे कुलदेवतेंच्या यात्रा भरलेल्या आहेत. काही ठिकाणी जत्रेचं स्वरूप आहे, पण काही ठिकाणी यात्रा आहे. आपल्या पूर्वजांचा उद्धार व्हावा, कुलदेवतांनी आपल्याला आशीर्वाद द्यावेत. त्यामुळे आपलं आरोग्य, आयुष्य, ऐश्वर्य स्थिर व्हावं. कारण याकरता ग्रामदेवता कुलदेवतेचा आशीर्वाद लागतो. खरं तर आज कुलधर्माचा दिवस आहे. आता आमच्या गायकवाड मंडळी कोणी म्हाळादेवीला गेलं आहे, कोणी घारी कसाऱ्याला आहेत, काही मायगावला आहेत. मुठाड मंडळी तेही आपापल्या कुलदेवतेला गेलेत. काळी ढिरिंगे सर्व जातात. जारस शिंदे अनेक आडनावाची लोक या गावात आहेत. भक्तिशास्त्र असं सांगतं, कुलधर्म ज्ञान कुलधर्म साधन, कुलधर्म ज्ञान कुलधर्म साधन, कुलधर्म ज्ञान कुलधर्म साधन, कुलधर्म साधन, कुलधर्म निधान हाताचं, कुलधर्म निधान हाताचं, कुलधर्म निधान हाताचं. आपले पूर्वज वाडवडील ज्या देवांची यात्रा करत आले, त्यांचं याजन दर्शन करत आले, उपचार करत आले. त्या देवतांच्या यात्रा करणं, त्यांचं पूजन करणं, अर्चन करणं, त्यांना नैवेद्य अर्पण करणं म्हणजे कुलधर्म म्हणतात त्याला. पूर्वजांच्या परंपरा म्हणजे कुलाचार. आणि ज्या देवाला आपले पूर्वज भजत आले तो आपला कुलदेव. आज चैत्र शुद्ध पौर्णिमा आहे. जेजुरी असेल, काही शक्तिपीठं असतील, मग तुळजापूर असेल, सप्तशृंगी गड असेल, नाही का, कोल्हापूर करवीर पीठ असेल किंवा माहूर असेल, त्या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपाच्या कुलदेवतेंच्या यात्रा भरलेल्या आहेत. पण आपलं कुलदैवत ग्राम हनुमंतराय आणि आज त्यांच्या दरबारातली थोडक्यात सेवा आहेत. आज दुपारी भैरवनाथाच्या कृपेकरता या परिसरातील तमाम नागरिकावर, पंचक्रोशीवर भैरवानं, भैरव शब्दाचा अर्थ जो भयापासून आपल्या भक्तांना वाचवतो. हिंस्र प्राण्यापासून, हिंस्र पशुपासून, हिंस्र पक्षापासून, पापग्रह, क्रूरग्रह, दुष्टग्रहापासून, भूतप्रेत पिशाचापासून जो आपल्या भक्तांचं रक्षण करतो त्याला शास्त्रकारांनी आणि ऋषीमुनींनी भैरव म्हटलंय. भगवान शिवाच्या उजव्या बाहुदंडातून जी देवता निर्माण झाली बरं काय, तो भैरव, त्याची अखंड कृपा आपल्यावर व्हावी. सर्व प्रकारच्या बाधा आपल्या उपशमन व्हाव्या.
म्हणून रुद्र स्वाहाकार यज्ञ या ठिकाणी झाला. पूर्वी राजे महाराजे श्रीमंत लोक यज्ञ करत. यज्ञ करणं सोपं काम नाही. यज्ञामध्ये किंचितसुद्धा त्रुटी राहता कामा नये, कुणी नाराज होता कामा नये, कुणी असंतुष्ट राहता कामा नये. सर्वांची प्रसन्नता मिळावी, येणाऱ्यांना प्रसाद मिळावा. त्यांचं स्वागत व्हावं, अभिनंदन व्हावं, ही काळजी यज्ञ करणाऱ्या लोकांना घ्यावी लागते. बरोबर. आणि ती सर्व काळजी नागरिकांनी घेतली. हो, एक लक्षात ठेवा, या निमित्तानं काही लोकांना वाटतं चांगलं तूप तीळ तांदूळ स्वाहा स्वाहा करत जाळले गेले, मोठं नुकसान झालं देशाचं, नाही का? नाही बाबा. हो, यज्ञभूताच्या पालना नाश कार्य कारणा पावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान यज्ञभूताच्या कारणा नाश कार्य कारणा पावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान. ज्यांचे अपमृत्यू झाले, अकाल मृत्यू झाले, अपकर्ष मृत्यू झाले. आता अपकर्ष अकाल अप ही शब्द कळायला कठीण आहे तुम्हाला. सर्पदंशानं जळून पाण्यात बुडून, हत्या होऊन, अपघातून जे जे अशा आपल्या परिवारातील लोक गेले, त्यांना सद्गती मिळावी, शांतता मिळावी, त्यांना ऊर्ध्वगती मिळावी म्हणून यज्ञ ही प्रक्रिया आहे. आणि त्यांची बाधा कुटुंबाला होऊ नये. कारण मृत्यूनंतर असे अपघाती गेलेले लोक प्रेतात्मा पिशाच्या रूपाने आपल्या अवतीभोवती फिरतात. आणि म्हणून त्यांना सद्गती मिळण्याकरता आपण संकल्प केला. खूप चांगल्या रीतीनं वेदमूर्ती मकरंद शास्त्री गर्गे आणि ब्राह्मणांची टीम, असा यज्ञ जर दुसरा कोणी करायचं ठरलं असतं तर 10 लाखापेक्षा मोठा खर्च आला असता. पण आपल्या ऐपतीप्रमाणे, आपल्या एकूण असलेल्या कार्याप्रमाणे त्यांनी उत्तम रीतीनं कायावाच्या मनानं सेवा केली. यजमान जे बसले त्यांचंही अभिनंदन केलं पाहिजे. 5 मिनिट शांत न बसणारे लोक सतत वचवच वचवच पण स्वाहा 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 करत प्रभूचं स्मरण करत त्यांनी आहुती दिली देवाला. तुम्हाला माहीत नाही काही गोष्टी धर्मशास्त्रातल्या. आपल्याला अन्न खाण्याकरता, जलपान करण्याकरता तोंड दिलं आहे. देवता अग्निमुखातून ते स्वीकारतात. अग्नीमध्ये ते हव्य टाकलं, सातू जव तांदूळ तीळ अशा प्रकारचं असणारं शुद्ध तूप, आणि ते गाईचं तूप, उत्तम प्रकारचे तीळ, तेल असलेले तीळ बरं का. चांगले तांदूळ म्हणजे अक्षत, नक्षत इथे अक्षत. कन्या चालत नाही, ते बिगर तेलाचे तीळ चालत नाही, दुसरं तूप चालत नाही. उत्तम प्रकारची सामुग्री तयार करून रुद्र ऋषीमुनींनी भगवान शिवाला ज्या मंत्राने अडवलेलं आहे, असे जे रुद्र आहेत, रुद्राध्याय म्हणतात त्याला. हो, त्या रुद्राध्यायाचा पाठ केला ब्राह्मणांनी.
मंत्र म्हणणारी ब्राह्मण यजमानांनी काया वाचा म्हणून अशा प्रकारे हे कार्य पार पाडलेलं आहे. खरं तर प्रयागच्या कुंभामध्ये माझी तीव्र इच्छा झाली होती की आपण त्रिवेणी संगमावर हा रुद्र स्वाहाकार यज्ञ करावा, पण चेंगराचेंगरी झाली मौनी अमावस्येला. माझं मन उद्विग्न झालं आणि म्हणून नाही करता आलं तिथे. पण ज्या ठिकाणी आपण वास्तव्य करतो त्या ग्रामदेवता, आता खरं तर हा इंडिव्हिज्युअल कार्यक्रम आणि हा समष्टी होम आहे. एका परिवाराकरता एका व्यक्तीकरता जो होम होतो त्याला म्हणतात वेष्टी होम. हा समष्टी आहे, सर्व लोकांना करता आहे. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळ अधिकार बाळे नारी नर सर्वांकरता सर्वांचा उद्धार व्हावा, सर्व आरोग्यानं ऐश्वर्यानं विचारानं संपन्न व्हावेत. आणि म्हणून खूप चांगल्या रीतीनं आज यज्ञ समाप्त झाला. माध्यान्ह काळात भर दुपारी आपण शेवटची आहुती दिली आणि ब्राह्मणांनी उपस्थितांना आशीर्वाद दिला. हो, फार माझ्या तरुण वयामध्ये मला संत जनार्दन स्वामी एकदा त्यांची माझी भेट झाली. परिव्राजक जनार्दन स्वामी. त्यांनी सांगितलं, बाबा कलियुगामध्ये जर उद्धार करून घ्यायचा असेल तर एवढाच उपाय आहे. हे लोकांचे अंगारे दुपारे हे उद्योग करण्यापेक्षा करा जप तप अनुष्ठान याग, करा जप तप अनुष्ठान याग, करा जप तप अनुष्ठान याग, करा जप तप अनुष्ठान याग. संती हे मार्ग सांगितले, संती हे मार्ग सांगितले, संती हे मार्ग सांगितले, संती हे मार्ग सांगितले. यज्ञ मार्ग क्लिष्ट आहे, सूक्ष्म आहे, फार मोठं खर्चाचं अशाच काम आहेत. इथे कमी आधी करता येत नाही. वसुधाराला जे तूप लागतं ते मिळालंच पाहिजे, योग्य सामुग्री मिळाली पाहिजे, योग्य ब्राह्मण मिळाले पाहिजे. तुमच्या भाग्यानं सर्व योग्यच मिळालं, काही कमी नाही. लक्षात ठेवा, पूर्ण केला 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 मनोरथ 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 पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ मनोरथ पूर्ण केला मनोरथ पूर्ण केला मनोरथ पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ पूर्ण केला मनोरथ पूर्ण केला मनोरथ. सिस्टीम नीट ऑपरेट कर बाबा. चांगली आहे म्हणायला, चांगली केली तर बरोबर 8 वाजून 10 मिनिटांनी तुला सोडी.
नाही तर गडबड जर केली, दुर्लक्ष केलं तर मग 9, 9:30, 10 समजणार. त्याला एक कार्यक्रम आहे, खूप चांगलं काम केलं त्यानं. आज हो चैत्र शुद्ध पौर्णिमा आहे. उत्तम हा चैत्र मास, ऋतू वसंताचा दिवस. 6 ऋतू एकूण, त्यामध्ये वसंत ऋतू, चैत्र मास, तिथी पौर्णिमा आणि सूर्योदयाच्या पर्वकालावर या विश्वाचं कल्याण व्हावं म्हणून स्वतः भगवान शिव, भगवान रुद्र हनुमंतराच्या रूपानं प्रगट झाली. चैत्र शुद्ध पौर्णिमेशी सूर्योदय समयासी, सूर्योदय समयासी, पौर्णिमेसी सूर्योदय समयासी, सूर्योदय समयासी, सूर्योदय समयासी. घटनाक्रम ऐकण्यासारखा आहे. राजा दशरथानं सुरेंद्रादी देवांना युद्धामध्ये मदत केली म्हणून बृहस्पती देवांचे गुरु प्रसन्न झाले आणि सांगितलं, राजा दशरथा, सम्राट चक्रवर्ती राजे अयोध्याधीश, उत्तराखंडामध्ये शरयू नदीच्या तीरावर अयोध्या आहे. अवधपुरी म्हणतात त्याला आणि मोक्षपुरी आहे. अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांच्यावंतिका, पुरी, द्वारावती, शैव, सप्तैता, मोक्षदायिका. तिथे प्रभू रामलल्लाचं जन्मस्थान, त्याचा जीर्णोद्धार झाला. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेला आम्ही हजर होतो. पंतप्रधानांचंही स्वतंत्र स्पेशल निमंत्रण होतं मला. बृहस्पती म्हणाले, राजा काय इच्छा आहे बोल. दशरथजी म्हणू लागले, महाराज ऐश्वर्य आहे, संपत्ती आहे, शक्ती आहे, सर्व आहे, पण उपयोग काय. पुत्रहीनस्य मे राज्यम सर्वं दुःखाय कल्पते. पुत्रविहीन असल्यामुळं मला सर्व हे साम्राज्य दुःखप्रद वाटत आहे. पुत्र शब्दाचा अर्थ धर्मशास्त्रामध्ये पुमान त्रायते इति पुत्र. जो आपल्या पूर्वजांना पुमान नावाच्या नरकातून वाचवतो, अशा व्यक्तीला किंवा अशांना पुत्र हे नाव आहे. पुत्र शब्दाची उत्पत्ती. पुत्रहीनस्य मे राज्यम सर्वं दुःखाय कल्पते. आणि म्हणून बृहस्पतीने सांगितलं, राजा काळजी करू नको, तुझं होईल पुत्र संतती, ते मी श्रेष्ठ सांगेन युक्ती. याग करावा अयोध्ये प्रती, पुत्र कामेष्ठी. हो, याग करा अयोध्येपत्री, पुत्र कामेष्ठी भंडका हाती. महर्षी भंडकाच्या हातून पुत्र कामेष्ठी यज्ञ कर. याग यज्ञ काही विशिष्ट हेतून केले जातात. पुत्र संतती व्हावी म्हणून पुत्र कामेष्ठी यज्ञ केला जातो. खरं आहे. हो. दशरथजी म्हणाले, महाराज काय बोलता तुम्ही. भांडक हा अरण्यामध्ये राहतो, जंगलात राहतो, तो अयोध्येत कसा येईल. बरोबर आहे म्हटलंय. भांडका नित्य वनवासी,
तो न भेटी दिला तुझाशी परी मुर्गी सुता पुत्र त्यासी शृंग ऋषी तया नाव. तो अरण्यात आहे पण त्याचा हरणीपासून मृगीपासून झालेला पुत्र एक शृंग ऋषी. त्याच्या डोक्यावर असं शिंग आहे, त्याला शृंग ऋषी म्हणायचे सारे इतर ऋषी. महान तपस्वी होता तो प्रमदामध्ये वेदवण नगराणावा छळवण. खरं तर भावार्थ रामायणातल्या ओव्या आहेत. प्रभू रामचंद्राचं आणि हनुमंताचं मूल चरित्र महर्षी वाल्मिकानं गायलं आहे. 100 कोटी श्लोकाची पोथी ती. चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरम पुसा महापातकनाशनम. आणि म्हणून कुजंतम राम रामीती मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखा वंदे वाल्मिकी को. तेव्हा हनुमंतरायाचं मूल चरित्र रामायणाच्या सप्तकांडापैकी किष्किंधा कांडात आलेलं आहे. खूप सविस्तर सांगितलं पाहिजे. म्हणून राजा दशरथानं स्वर्गातल्या अप्सरा बोलवल्या. रंभा उर्वशी आदी करून त्यांना सांगितलं, हो तुम्ही शृंग ऋषीला अयोध्येमध्ये घेऊन या. आणि म्हणून त्या सर्व अप्सरा स्त्रिया शृंग ऋषीच्या आश्रमात गेला. शृंग ऋषीने स्त्री डोळ्यानं कधी बघितलीच नव्हती. त्याला असा भ्रम झाला, ज्या अर्थी यांच्या डोक्यावर केसही जटा आहेत. पूर्वी स्त्रिया जटा वाढवायच्या. कुणीतरी ऋषीच आहे, पण त्याला भ्रम झाला की यांच्या छातीवर काही व्यथा तर नाही झालेली, कारण डोळ्याने कधी स्त्री बघितलीच नाही. म्हणून तो शृंग त्या अप्सरांना म्हणतो, का हो कोण तुमचे वस्तीस्थान, कोण्या थे ते गमन, तुमचे हृदयी व्यथा कोण. गंडे अति तीक्ष्ण दिसतात. त्या स्त्रियांनी चेष्टा केली. शृंग, अरे तुझे माथा शृंग पूर्ण, तुझं ऋषशृंगाभिधान, आमचे हृदयी गंडे तीक्ष्ण, गंड ऋषी जाणं अशी म्हणती. चेष्टा केली. आम्ही गंड ऋषी आहोत म्हणले. त्याला काही कळलं नाही त्या, कारण डोळ्याने कारण भागवतकार आपलं भावार्थ रामायणमध्ये नाथराय म्हणतात, विसरला तपाचा खटा टोपू, विसरला ब्रह्मचर्य वर्त संकल्प, विसरला विभंड का बापू. स्त्रिया निरूपणाचं तसे जैसे का माकड गारुडियाचे, तैसा श्री संगीनाचे, अशी त्याची अवस्था झाली. आणि मग त्या देवांगणाने शृंग ऋषीला भ्रमित करून मोहित करून अयोध्येत आणलं. देवांगणा हाती आणविला शृंगी, देवांगणा हाती आणविला शृंगी, देवांगणा हाती आणविला शृंगी, देवांगणा हाती आणविला शृंगी. यज्ञ तो प्रसंगी आरंभिला, यज्ञ तो प्रसंगी देवांगण हाती आणविला शृंगी, यज्ञ तो प्रसंगी आरंभिला. यज्ञाला आरंभ झालेला आहे. आरंभिला यज्ञ
संतोष सर्वत्र आरंभिला यज्ञ संतोष सर्वत्र आरंभिला यज्ञ संतोष सर्वत्र आनंदे नगर धुमधुमीत आनंदे नगर धुमधुमीत आनंदे नगर धुमधुमीत दरबारामध्ये पुत्रकामेष्टी यज्ञ होणार म्हणून सर्व अयोध्येमध्ये गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे आनंद उत्सव निर्माण झाला. चांगली गाता काही लोकांना यज्ञ झाला म्हणजे चांगलं झालं समाधान झालं असेल, काही ना काय वाटतं मला काही माहीत नाही, कारण मी लोकांच्या उचापती करायला जंगलात बसलो नाही. हो, काळ सारावा चिंतणे एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा दोन किंवा तीन नद्या जिथं एकत्र येतात त्याला गंगा म्हणतात. भाग्य आपल्या भागाचं, जेव्हा गंगा स्नान घडेल आपल्याला लवकर ती संधी तुम्हाला उपलब्ध होईल. मिळणामध्ये घाट होईल, भगवान शिवाचं मंदिर होईल, संगमेश्वर महादेव. मग तिथे स्नान केलं की काळजीच करायची नाही. मग दड 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 दुड 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 पळ सुटला कळी काळा बापुडिया रे बापुडिया रे शिवनाम चितनाम किसी बाका पडिया 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 सांगण्याचा भाग असा आहे, आरंभिला यज्ञ संतोष सर्वत्र आनंदे नगर दुमदुमीत. त्या यज्ञाचे आचार्य होते वशिष्ठ, कुलगुरू वशिष्ठ. जसे आपल्या यज्ञाचे आचार्य वेदमूर्ती गर्गेशास्त्री होते. कोणीतरी यज्ञ चालवणारा शहाणा ब्राह्मण लागतो, विद्वान ब्राह्मण लागतो. आणि अशा पद्धतीनं यज्ञ नारायण संतोष पावला नारायण संतोष पावला नारायण संतोष पावला नारायण संतोष पावला प्रत्यक्ष तो आला कुंडा तोडी प्रत्यक्ष तो आला पुंडा कोणी प्रत्यक्ष तो आला पुंडा कोणी. यज्ञ नारायण अशा कराचा आनंदित झाला. प्रत्यक्ष तो आला कुंडातुनी पायस दे पात्र घेऊन या करी. हातामध्ये प्रसादाचं पात्र घेऊन आले. शृंगीची झाडकरी बोलत असे. महर्षी शृंगीला बोलवलं आणि सांगितलं, हा पूर्णांश पूर्ण द्यावा राजपत्नी असे वागून. राजा दशरथाच्या 3 राण्या होत्या, राजमाता कौसल्या, राजमाता सुमित्रा आणि राजमाता कैकेयी. या तिघींना प्रसाद, या प्रसादाचे भाग करून वाटून द्या म्हणून सत्वर विभाग वशिष्ठाने केले.
राया बोलाविले सन्निधची. ताबडतोब वशिष्ठानं त्या प्रसाद पात्राचे 3 भाग केले आणि 3 राण्यांना देण्याकरता निघाला. त्याने विचार केला, ज्येष्ठ कोण आहेत? कौसल्य आहे. म्हणून काही विचार न करता हो प्रथम तो भाग कौसल्यसी दिला. असणारी कौसल्य राणी तिला पहिला भाग दिल्यामुळे कैकई कनिष्ठ तिला संताप झाला की माझ्यामुळे जय मिळाला. कारण दशरथाबरोबर युद्धाकरता मी पण बरोबर गेले होते रथावर आणि माझा अवमान झाला म्हणून तिला संताप आला. हो ऐका जरा मी काय बोलतो ते. कैकय्याती क्रोध आहे म्हण, निजभागी नाही म्हण. रागे पाहे रायाचे वदन, तो घारीनं हिरोणी भाग नेला. त्या प्रसाद पात्रातला पहिला भाग कौशल्यला, दुसरा सुमित्रेला, तिसरा कैकेयीला दिल्यामुळे कैकेयी रागावली, संतापली. माझा अपमान झाला. तो घारीनं हिरोणी, ती घार कोण होती? शापादपी शरादपी. एक लक्षात ठेवा, सुवर्चसा नावाची स्वर्गातली देवंगणा होती. सुवर्चसा नामी स्वर्गीची देवंगणा. ब्रह्मेशापे जाणा घारी झाली. ब्रह्मशापे जाणी घारी झाली. ब्रह्मदेवानं शाप दिला, काहीतरी प्रमाद केला तिनं त्या अप्सरीनं. घार होशील म्हणले, तिनं हंबडा फोडला, शरणागती केली ब्रह्मदेवाची. ब्रह्मदेवाने युक्ती सांगितली, पुढे राजा दशरथ पुत्र कामिष्ठी यज्ञ करतील, त्या यज्ञातला प्रसाद भाग जर तू सेवन केला किंवा तुला प्राप्त झाला तर निश्चितपणे तुझा उद्धार होईल. आणि म्हणून शापादपी शरादपी ती अप्सरा अयोध्येभोवती घिरट्या घालत होती. महर्षी वाल्मिक म्हणतात, हजारो वर्ष अयोध्येभोवती घिरट्या मारत होती. राजा दशरथाच्या पुत्र कामिष्ठी यज्ञाची वाट बघत होती आणि संधी तिला मिळाली. कैकय्याती क्रोध आहे म्हण, निजभागी नाही म्हण. रागे पाहे रायाचे वदन, तव घारीनं हिरोणी भाग नेला. हो, आकाश मार्गाने ती घार कैकेयीचा भाग घेऊन पळाली. पण दुसरी कथा महर्षी वाल्मिक सांगतात, ऋषमुख पर्वती अंजनी तप करी. ऋषमुख पर्वत त्र्यंबकेश्वर जवळ ऋषमुख पर्वत आहे. त्या ठिकाणी केसरी नावाचा वानर, बलाढ्य वानर राहत होता. त्याची पत्नी अंजनी, तिच्या नावावरून त्या गावाचं नाव पडलं अंजनेरी. बरं का, ऋषमुख पर्वत आहे. अनेक वर्ष मी अंजनेरी पर्वतावर जाऊन, जिथे अंजनी मातेचं मंदिर आहे, हनुमंताचा साक्षात जन्म जिथे झाला, तिथे जाऊन पहाटे 4 वाजता कीर्तन केलेले. बरं का,
ठीक आहे, ऋषमुख पर्वती अंजनी तप करी, धरिलांतरी सदाशिव, भगवान शंकराची आराधना करू लागली. तपाच्या अंती शिव झाला प्रसन्न. तपपूर्तीनंतर भगवान शंकर प्रसन्न झाले. मागे वरदान, काय इच्छा? अंजनीने विचारलं, अंजनी काय वाटतं तुला? काय काय इच्छा धरून तू तप करतोय? अंजनीनं स्मिताश्य केलं, प्रभू दुसरं मला काही नको आहे. एरी म्हणे तुझा ऐसा भावा पुत्र, ज्ञानी भक्त पवित्र उत्तम गुणी. अंजनी म्हणते, प्रभू तुझ्यासारखा ज्ञानी भक्त आणि पवित्र अशा प्रकारचा मला पुत्र व्हावा. भगवान शंकर म्हणाले, चिंता करू नको. म्हणत असे शिव अंजोळी पसरवणे, बाई समाजे ध्यानी सावाचित, येऊनी वायुदेव प्रसाद येईल तुझला, भक्षिका वहिला अविलंबी. ओंजळ पसरून बस अशी. तपाला बसतो आणि अंजनी तप करू लागली. ओंजळ पसरून घालीनं जो भाग नेला होता तो भाग अशा करी वायुदेवानं मरुताना, संस्कृतमध्ये मरुत म्हणजे वारा, त्या वाऱ्यानं तो घास घारीच्या तोंडातून आसडला आणि निवणी घातला अंजनी करी. मरुतापासून झाले म्हणून मारुती. बरं का, मारुती शब्दाचा अर्थ मरुतस्य अपत्यम पुमान असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून अशा प्रकारे अंजनीच्या ओंजळीमध्ये नेऊन टाकला. पिंड गारीने झडपिला, 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 पिंड गारीने झडपिला. अंजनीने तो सेविला, अंजनीने तो सेविला, अंजनीने तो सेविला, अंजनीने तो सेविला, अंजनी तपासानी, अंजनी केसरी वानराची पत्नी म्हणून हनुमंताला केसरी नंदनही म्हणतात. अंजनी सूत, अंजनीचा मुलगा म्हणून अंजनी सूत. मरुताच्या साह्यानं जन्म झाला म्हणून मारुती. अनेक नाव आहेत. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीसती हो लोक उजागर, कामदूत लित बलधाम, अंजनी पुत्र पवन सुत नामा, जय 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 हनुमान गोसावी, कृपा करो गुरुदेव गोस्वामी तुळशीदासांनी हनुमंतरायाच्या प्रसन्नतेकरता
कृपया करता 40 मंत्रामध्ये स्तवन केलं, त्याला हनुमान चालीसा म्हणतात. चालीसा म्हणजे 40 चौपाई येते. आपल्याकडे श्लोक आहेत, अभंग आहेत, आर्या आहेत. उत्तराखंडामध्ये संत साहित्य चौपाईमध्ये म्हटलं जातं. 4 पदे त्याची नाही का. गोस्वामी तुलसीदासांनी रामचरित मानस नावाचा मोठा ग्रंथ लिहिला. त्याच्यामध्ये हनुमंताचं स्तवन आहे. 40 मंत्र आहेत. भूत पिशाच निकट न यावे, महावीर जप नाम सुनावे. ही अंधश्रद्धा नाही. हनुमंतरायाचं स्तवन करणं, प्रार्थना करणं, मंत्र जप करणं हा मोठा लाभ आहे. या कलियुगामध्ये जागृत आणि फल देणारी देवता हनुमंतराय. म्हणून समर्थ रामदास स्वामींनी महाराष्ट्रामध्ये गाव तिथे हनुमंताचं मंदिर उभारलं. लोकांनी शक्तिमान व्हावं, भक्तिमान व्हावं, आरोग्य संपन्न व्हावं म्हणून प्रत्येक ठिकाणी हनुमंताचं देऊळ आहे. महाराष्ट्रात एक खेडं नाही, पाडं नाही की जिथे हनुमंत नाही. बरं का, लक्षात ठेवा. ही प्राचीन मूर्ती आहे. गावकऱ्यांनी ठरवलं होतं की हिचं विसर्जन करून. आम्ही म्हटलं नका, थांबा, विचार करा जरा. गायरान आपलंच आहेत, तिथे आपण या मूर्तीला स्थिर करू. काही अडचणी, ज्याला इच्छा असेल तो इथं येईल, सेवा करील. मूर्तीची अघोर शांती, कलाकर्षण, तेजोतारण करून मूर्तीमध्ये असणारा काही भाग होता तो आपण बाजूला करून पुन्हा सुंदर मूर्ती निर्माण केली. त्या मूर्तीची पुनर्प्रतिष्ठा आहे. पण ही पूर्वजांची मूर्ती असल्यामुळे प्राचीन हनुमंतराय हा लक्षात ठेवा. हा कधी बसवला, कोणत्या पूर्वजांनी बसवला, काही कळायला मार्ग नाही. मला वाटतं 400-200 वर्षापेक्षाही अधिक कालखंड असेल या मूर्तीच्या स्थापनेचा. प्राचीन मूर्ती असावी ही. अंजनी माता तिनं ओंजळीमध्ये प्रसाद पडल्याबरोबर अंजनीने तो सेविला. अंजनीच्या पोटात असा का तो प्रसाद गेल्याबरोबर भगवान शिव शक्तिरूपानं अंजनीच्या गर्भात प्रविष्ट झाले. स्वयं रुद्र. लक्षात घ्या. म्हणून तर संत नामदेवरायांनी 1000 वर्षापूर्वी सांगून ठेवलं आपल्याला. हो, महारुद्र प्रगटला, महारुद्र प्रगटला, महारुद्र प्रगटला, महारुद्र प्रगटला, प्रगटला नामा म्हणे म्या वंदिला.
जगद्गुरु तुकाराम म्हणतात आहो शरण 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 हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरणाजी हनुमंता शरण शरणाजी हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण त्यावरच्या लोकांनी इकडे या. खरं तर आपल्या विभागाच्या लोकनेत्या कार्यसम्राट आमदार सरोजताई हे आपल्याला भेटायला आल्यात. आपल्या ग्रामदेवतेची यात्रा आहे तेव्हा पारावरच्या सर्व लोकांनी पुढे येऊन बसा. कीर्तन फार वेळ करायचं नाही, ताईंची शुभेच्छा घ्यायचा या पुढे या आणि कार्यक्रम संपवायचा आहे आपल्याला. उठा उठा. आज भैरवनाथ परिसर जो दिसतोय आपल्याला तो त्यांच्यामुळे दिसतोय, लक्षात ठेवा. आज बघा जिकडे पाहो तिकडे उत्तम आहे सर्व. शरण शरण जी हनुमंता तुम्हारो रामदूता राम राम रायाचा सेवका शरण शरण आलो शरण शरण हनुमंत शरण शरण हनुमंत रामरायाचा सेवका शरण शरण हनुमंत शरण शरण हनुमंत शरण शरण रामरायाचा सेवक शरण शरण हनुमंत रामरायाचा सेवक शरण शरण हनुमंत शरण शरण हनुमंत शरण शरण हनुमंत. खरं तर दुपारी महारुद्र स्वाहाकाराची पूर्णाहुती आदरणीय लोकनेत्या थोर समाजसेविका की काही खरं तर फक्त 20% राजनीती आहे, 80% समाजाची सेवा आहे. ताईसाहेबांनी कधी विचार केला नाही की या व्यक्तीनं मला मत दिलं आहे का, या लोकांनी काही माझ्याकरता प्रयत्न केले का, काही नाही. सर्वांकरता आज आपल्याला आपला तालुका आपला भाग जो आज समृद्ध ऐश्वर्यवान दिसतो याला कारण उपकार मानलेच पाहिजे आपण. आज त्यांची ती उपस्थिती आहेत. लोकनेत्या आमदार सरोजताई अहिरे दुपारच्या खरं तर पूर्णाहुतीला त्यांच्या हातून पूर्णाहुतीचा नारळ टाकायचा होता, पण आता पूर्वनियोजित काही कार्यक्रम होते. त्यांनी खूप कामं केली आहेत. ती कामाची लिस्ट वाचत बसलो तर पहाट होईल. मोठा ग्रंथ निघेल. अल्पावधीमध्ये एवढं काम करणं सोपं काम नाही. आज खूप कोट्यावधी रुपयाची कामं आपल्या भागात होत आहेत आणि आपल्या भैरवनाथ मंदिर आज जो तुम्हाला सुशोभित दिसतो आहे, चांगला दिसतो, याला कारण ताईंनी केलेलं योगदान आहे. त्यांच्या निधीतून आणि त्यांच्या सेवेतून आज भैरवनाथाचं सर्व काही ऐश्वर उभं आहेत. सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती की त्यांना आपण बोलवलं पाहिजे, सत्कार केला पाहिजे. त्यांच्या हातून पूर्णाहुतीचं नारळ दिलं कारण मध्यंतरी तब्येत बरी नव्हती. ताईसाहेब हा जो यज्ञ केला एवढ्याच करता केला की तुमच्या आपल्या या मतदारसंघात
अनेक आत्महत्या झाल्या, काही दुर्घटना झाल्या, कोणी अपमृत्यू झाला, अकाल मृत्यू झाला आहे, अघोर मृत्यू झाला आहे. मनाला खूप क्लेश होत होतोय. या सर्वांना सद्गती मिळावी आणि कोणालाही अशा प्रकारची जी भावना होऊ नये की आपण काहीतरी जीव द्यावा. जीव देणं फार वाईट आहे, लक्षात ठेवा. थोड्यासाठी रागाला जीव दिला गंगेत. धर्मशास्त्र असं सांगतायत, आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला सद्गती नाही. अति त्याई देता जीव नये किव देवासी, नये किव देवा, नये किव देवासी. आतताई देती जीव नये किव देवासी, नये किव देवासी, नये किव देवा. अति त्याई देता जीव नये किव देवासी, नये किव म्हणून त्यांच्या कुटुंबाला काही धीर मिळावा, मनातलं काहीतरी त्यांच्या निघून जावं म्हणून खरं तर हा व्याप केला आपण. वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण या ठिकाणी आपण बोलावले आणि आज्य, गाईचं तूप, तीळ, अक्षत एकत्र करून आहुत्या दिल्या. पंचकुंडात्मक यज्ञ. पूर्वी राजे रजवाडे बडे बडे श्रीमंत लोक यज्ञ करत, पण गोरगरिबांनी सर्वांनी एकत्र येत, लव्हित गावच्या सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन हा यज्ञ संपन्न केला. याचं एकच कारण आहे, एकच कारण आहे, हा समष्टी यज्ञ आहे. हा स्वार्थी यज्ञ नाही. समग्र विश्वामध्ये शांतता निर्माण व्हावी, जाती जमातीतले कलह कमी व्हावेत, लोकांचं आरोग्य ऐश्वर स्थिर राहावं, विचार स्थिर राहावेत, लोकांचं राष्ट्राबद्दल, देवाबद्दल, धर्माबद्दल प्रामाण्य निर्माण व्हावं, याकरता त्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून भगवान शंकराला केलेली मोठी प्रार्थना आहे. आता हे जे मंदिर आहे ताईसाहेबांना सांगतो, आमच्या लव्हित गावचं ग्रामदैवत मिलिटरीत गेलं, भैरवनाथ. लोक तळमळ करायचे, कुलधर्म करायचा, मध्ये जाता येत नव्हतं म्हणून सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत आणि निर्णय घेतला की आपण गायरानामध्ये भैरवाचं नवीन मंदिर बांधू. म्हणून 2-3 तपापूर्वी हे मंदिर इथे उभारलं गेलं आणि सुंदर रीतीने या ठिकाणी भैरवनाथाचं मूर्ती स्थापना झाली. त्यामुळे गावातून दररोज 100-200 लोक दर्शनाला येतात. आज तर पहाटपासून लोकांचं येणं जाणं होतं. काल भैरव जयंती होती, तेव्हा लोकांना चांगलं आरोग्य, शांतता मिळावी या निमित्तानं गावातील तमाम लोक काही कुठलंही मनामध्ये किलबिश न ठेवता आज पुरणपोळीचा नैवेद्य झाला, त्या नैवेद्याला सर्व हजर होते, अथपासून इथेपर्यंत. चांगली गोष्ट आहेत. आणि म्हणून आपणही आलात. आमची इच्छा होती, तळमळ होती की आमदार ताईंनी भेट द्यावी, पण आता पूर्वनियोजित कार्यक्रम तरी. आणि हनुमान जयंती आज, गाव तिथं हनुमान जयंती, आणि साऱ्या मतदारसंघ भक्तिमान असल्यामुळे हा भाग आहे. नारळ घेऊन ये, हा एक मोठा भाग आहे. चांगली गोष्ट आहे. उत्तम प्रकारचा हा कार्यक्रम संपन्न झाला, फार उत्तम झालं. आपण आला त्या ठिकाणी आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आपलं स्वागत आणि सन्मान करायचा गावाची इच्छा आहे. पण आम्ही भैरवनाथाला प्रार्थना करू. आमचा उत्सव चालू आहे. आता शेवटचं हे कीर्तन झालं. 4 दिवस इथे प्रचंड अन्नदान झालं, मुक्तद्वार अन्नदान झालं, यज्ञ झाला, रोज भजन कीर्तन झालं. आणि आपण आला म्हणजे खऱ्या अर्थानं पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला मनोरथ, पूर्ण केला मनोरथ, पूर्ण केला मनोरथ,
तेव्हा गावातील 5 स्त्रियांनी येऊन ताईसाहेबांना प्रेमाची शाल आणि भैरवनाथाचा प्रसाद या ठिकाणी द्यावा. 5 महिलांनी या चॅनलवाले लाईव्ह सर्वांना दाखवा. या सर्वांनी 5 महिलांनी बरं का. खरं तुम्ही हळद कुंकू अक्षत आणायला पाहिजे होत्या, पण ठीक आहे चला. या अशा अर्ध्या इकडनं या. ते चॅनलवर दिसलं पाहिजे. हां ठीक आहे ठीक आहे. पुढच्या ठिकाणी जायचं आहे. काही अडचणी माझंच कीर्तन असल्यामुळे काही मर्यादा भंग नाही. वक्त्याची इच्छा असेल तर अतिथींचा सन्मान केला पाहिजे. 2 शब्द बोला. असू द्या असू द्या. 2 शब्द ताई बोलतील आणि लगेच कीर्तन आटोपतोय आपण. उभा. आज हनुमान जयंती आपल्या लवित गावामध्ये भैरवनाथ मंदिराच्या 3 दिवसाच्या 4 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये सर्वजण एकत्र आले आणि अतिशय भक्तिभावामध्ये हा कार्यक्रम पार पडला. मी एकदा दिलगिरी बाबांची व्यक्त करते. दुपारी मला स्वतः फोन केला काल, परंतु कार्यक्रमाचा खूप व्याप असल्यामुळे मी दुपारी येऊ शकले नाही. साधारण 2-2:30 वाजता थोडं मोकळे झाले, परंतु त्यावेळेस फोन केला तर आपल्याकडे थोडा कार्यक्रम संथ झालेला होता. म्हणून म्हटलं जरा कीर्तनालाच येऊन 2 शब्द कीर्तनाचे कानावर पडले तर नवीन ऊर्जा पण मिळेल. तर हे जे काही नियोजन करतात बाबा, लवित गावाचं तसं भूषण आहे, पंचक्रोशीचं भूषण, महाराष्ट्राचे भूषण आहेत. आणि बाबांच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम इथे पार पडत असतात आणि सगळे लोक आपण एकत्र येतो. एकमेकांचं सुखदुःख आपल्याला या निमित्ताने वाटलं जातं. आपल्या मनामध्ये जसं आता सांगितलं की अनेक जे तालुक्यातले आपले लोक होते त्यांनी काही कारणास्तव आत्महत्या केल्या असतील, ज्यांचा अवकाळी मृत्यू झाला असेल, त्या सर्वांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि माझ्या आरोग्यासाठी आपण जो काही यज्ञकर्म केला, तर या निमित्ताने आपण आपले दुःख विसरून आपणही देवाला प्रार्थना करतो. आपल्या जर मनामध्ये काही दुःख असेल, आपल्या काही अडचणी असेल, तर देवाला आपण प्रार्थना करून परमेश्वर त्याच्यातून आपल्याला मार्ग देतो. आणि आज हनुमान जयंती असेल किंवा चैत्र पौर्णिमा आहे, देवीचा पण उत्सव सुरू आहे. या निमित्ताने मी परमेश्वराच्या चरणी, देवीच्या चरणी प्रार्थना करते की या माझ्या तालुक्याच्या लोकांना खूप भरभरून सुख, शांती, समृद्धी आणि चांगलं आरोग्य, समाधान देव, एवढीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना करून थांबते. लवितकर महाराजांचे विशेष करून आभार व्यक्त करते. जसं शेवटी कीर्तनाच्या शेवटी प्रत्येक महाराज म्हणत असतात, झालेली सेवा ही गुरूंच्या चरणी, तशी माझ्याकडून जेवढी सेवा होईल तेवढी माझ्या ह्या सर्व मायबाप जनतेच्या चरणी मी अर्पण करते. धन्यवाद. वा वा वा. हॅलो ताई, 2 मुद्दे फक्त. हे आमचं लवित गाव खरं तर कुंभमेळ्यातील 13 आखाड्यांनी मला जगद्गुरू द्वाराचार्य पदावर बसवलं. त्यामुळे जगद्गुरू पादुका या ठिकाणी आखाड्याने बसवलेल्या आहेत आणि म्हणून आम्हाला तीर्थक्षेत्र ब वर्ग अजून झाला आहे. तुमच्या पत्रामुळे तो लवकरात लवकर कार्यवाही व्हावी आणि या दृष्टिकोनातून आता पुढे कुंभमेळा आहेत आणि कुंभमेळ्यामुळे एक स्नान करण्याकरता या मिळणामध्ये साधू येणार आहेत, जिथे कडवा आणि दारणा संगम आहे खाली. तेव्हा त्याही दृष्टीनं आपण तीर्थक्षेत्र योजनेत, पर्यटन योजनेत आणि सिंहस्थाच्या निधीमध्ये लवित गावाचा विचार करावा, अशी मी आपल्याला ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करतो. शरण शरण जी हनुमंता, तुम्हालो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा
म्हणत आहे, हनुमंता मला भक्तीचं जे रहस्य वर्म ते सांग. हनुमंतरायांनी भक्ती काय केली? हो, दास्यत्व निकट हनुमंते पै केले, दास्यत्व निकट हनुमंत पै केले, दास्यत्व निकट हनुमंत पै केले, दास्यत्व निकट हनुमंत पै केले. म्हणून देखिले रामचरण, म्हणून देखिले रामचरण, म्हणून देखिले रामचरण, म्हणून देखिले रामचरण. शूर होते, वीर होते, स्वामी कार्या तू साधा आणि शेवटी तुकोपर्यंतात. अहो हनुमंता, तुम्ही साक्षात रुद्र आहात. तेव्हा शेवटची भैरवी या ठिकाणी होईल. कार्यक्रम आपला संपलाय. सर्वांना महाप्रसाद आहेत. आरती होईल कार्यक्रमाची आणि कार्यक्रम संपेल. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. कार्यकर्ता म्हणजे आमचा बिनीचा कार्यकर्ता. आज मृदंग अलंकार याने अनेक विद्यार्थी घडवले असे आमचे रामेश्वरजी धोंगडे सर. त्याही बरोबर मृदंग क्षेत्रामध्ये शेकडो विद्यार्थ्यांना ज्यांनी प्रशिक्षण दिलं आहे. बस 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 असे आपल्या विभागाचं भूषण महाराज जाधव त्यांची पण आज उपस्थिती आहे. आता हे कार्यक्रम सर्व लाईव्ह असल्यामुळे यूट्यूबवर तुम्हाला आता पाहायला मिळणारच आहेत. फार चांगली गोष्ट आहेत. भाऊ नुसतं कीर्तन नका दाखवू, आमचा यज्ञ पण दाखवा, भैरव दाखवा, परिसर दाखवा आणि समाजाला प्रेरणा मिळू द्या. आपल्या सर्वांचं सहकार्य, ग्रामस्थांचा सहभाग म्हणून, ईश्वराची कृपा म्हणून हे धर्मक्षेत्र आहे, तीर्थक्षेत्र म्हणून आपण त्याला संबोधित केलं आहे. धर्माचे अनेक आचार्य इथे येतात. कुंभमेळ्यामध्ये अनेक लोक येणार आहेत आणि सर्वांनी मला सांगितले की आम्हाला इथे जगद्गुरू विठ्ठलनाथाच्या चरणपादुका स्थापन केलेल्या आहेत. 52 द्वारा आहेत एकूण भारतात. त्यापैकी एक द्वारा ही लहवीत गावात आहे. त्याच्यामुळे कुंभक्षेत्रामध्ये आपला विशेष सहभाग आहे आणि कोर कमिटीनं प्राधिकरणामध्ये लहवीत गावची नोंद झाली कुंभमेळा क्षेत्र म्हणून. तेव्हा याही दृष्टीनं आपल्या ग्रामपंचायतीला, ग्रामस्थांना पण त्याचा लाभ आहे. आणि रामप्रभू कॅरिडोर मी केंद्र शासनाला कळवलं की रामप्रभू पंचवटीतून सीतामातेचा शोध घेत याच मार्गाने सर्व तीर्थाला गेले, सुतीष्ण आश्रमात गेले, महामती आश्रमात गेले, कपिलधारा आश्रमात गेले, पण त्यांचा जाण्याचा मार्ग हा मार्ग आहे. तेव्हा हा भाग कशा पद्धतीने विकसित आणि विस्तारित करता येईल हाही आपला प्रयत्न व्हावा. सर्व ग्रामस्थ तीर्थक्षेत्र योजनेकरता कटिबद्ध आहेत. सर्वांना धन्यवाद. सर्व धर्मक्षेत्र विस्तारित व्हावे, विकसित व्हावे. हे काही कोणाची व्यक्तिगत प्रॉपर्टी नाही आणि हे सर्वांकरता आहे. भैरवनाथ हा सर्वांचा आहे, हनुमंत हा सर्वांचा आहे आणि म्हणून सर्वांकरता ही कार्य सर्वांनी त्यात सहभाग घ्यावा असंच आमचं आग्रहाचं मत आहे.
आजही पूर्णाहुती करता गावातील सर्व प्रमुख व्यक्तींना आम्ही फोन केले, संजू भाऊनी फोन केले, मी फोन केले, कार्यकर्त्यांनी फोन केले. त्यामुळे सर्वांपर्यंत हा निरोप गेलेला आहे. आणि हे काही कोणाचं इंडिव्हिज्युअल कार्य नाही, ही काही माझा मठ नाही, ही माझी व्यक्तिगत प्रॉपर्टी नाही. मी नेहमी सांगतो, मी माझा उत्तराधिकारी कोणी नेमलेला नाही, सर्व गावच माझा उत्तराधिकारी आहे. आणि माझा मठ म्हणजे गावची सर्व मंदिरं आहेत. तेव्हा त्या ठिकाणी मी आहे तोपर्यंत वास्तव्य करील. माझ्यानंतर याची व्यवस्था तुम्हालाच करावी लागणार आहे, तुम्हीच करू शकता, असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून आज ही सेवा भैरवनाथांच्या चरणी समर्पण करतो, हनुमंताला समर्पण करतो. आज या कार्यक्रमाला मोठी शोभा आणली जगद्गुरू तुकाराम महाराज गुरुकुलाचे विद्यार्थी, आमच्या हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माऊली तुपे संचालक आहे, त्यांचे विद्यार्थी. आज आमचे हरिभाऊ महाराज पाटोळे, आज ते पण कीर्तन करण्याच्या फार मूडमध्ये आहेत. खूप सुंदर कीर्तन केलं त्यांनी. रिटायर मिलिटरीमन आहे, पण भक्ती परमार्थ करण्याची इच्छा झाली. त्याही बरोबर आमचे सोपानराव तुपे पोस्ट खात्यात उच्च अधिकारी आहेत, टाळ घेऊन उभे आहेत. आणि अनिल महाराज तुपे तर आपल्या भागातलं वंशमोर आहेत, नाही का, उत्तम आहेत. तुकाराम महाराज आहेत, अवधूत महाराज आहेत, सूरज महाराज आहेत, कृष्णा महाराज आहेत, करण महाराज आहेत, नाही का, सांग रे भाऊ. आमचा शुभम मुठाळ आहे, नाही का. तेव्हा ही सर्वच आपली आता हळूहळू प्रगती गावाची होते. धन्यवाद. निवृत्ती ज्ञानदेव सोपान एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती नामदेव सोपान एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. 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 सर्व ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नातून आणि विशेष करून वाडी मळ्यात या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या सेवा कार्यानं 100% यज्ञ आपला यशस्वी झाला. कार्यक्रम खूप चांगला पार पडला. सर्वांना मी धन्यवाद देतो. एक छोटीची सूचना आहे. आमचा तुकाराम अवधूत यांच्या मनात काही संकल्प आला कुणास ठाऊक, की लहान मुलांकरता शिबिर घ्यायचं. म्हणून मला वाटतं 2 मे ते 16 मेपर्यंत वंजरवाडीला जी हायस्कूल आहेत त्या हायस्कूलमध्ये त्यांनी शिबिर ठेवले निवासी मुलांचं, छोट्या छोट्या मुलांचं. त्यांना संस्कार देण्याकरता भजन, चाली, हनुमान चालीसा, गीतेचा 15वा अध्याय, 12वा अध्याय. आता तुकाराम म्हणजे सध्या महाराष्ट्रातला 1 नंबर आहे. सर्व लोकांना आकर्षण आहेत. चाली म्हणणं सर्व शिकवलेलं आहे त्याला. तेव्हा 1 नंबरचे विद्यार्थी तयार होतील 15 दिवसात. आपण आपले विद्यार्थी तिथे आणावीत अशी त्यांची योजना आहे. त्यांनी थोडा प्रयत्न केला तर 30 लोकांनी पंक्ती दिल्या. अपेक्षा एवढीच आहे की आपलं पाल्य जर तिथे आपण संस्कार शिबिरामध्ये ठेवलं तर निश्चितपणे त्याला पखवाज वाजवता येईल, चाली म्हणता येईल, पावल्या खेळता येईल, वारकरी पंथाचे संस्कार मिळतील. आणि माझी भूषण महाराजांना, ढोंगळे सरांना पण विनंती आहे की ते नवोदित आहेत. आपण त्यांच्या पाठीमागे आपली शक्ती, आपले भाव आणि आपला पाठबळ त्यांच्या मागे उभं करा. पुढे भविष्यामध्ये मुलं
आणखी चांगलं काम परमार्थाचं करू शकतील. ठीक आहे. सर्वे वै सुखिना संतु, सर्वे संतु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. विठ्ठल जय धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा. शिवे अवतार धरुणे केले त्रैलोक्य पावना. समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्म. शिवे अवतार धरुणे केले त्रैलोक्य पावना. निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी. शिवे अवतार धरुणी केले त्रैलोक्य पावन. खरं तर आमचे भिकाजी महाराजांचं नाव राहून गेलं नाही का. सेवा करतात ते करतायत, विनेकरी आहेत, भोसले बाबा आहेत, सर्वच आहेत. सर्वांना आता आकाश महाराज आहेत. आता आकाश सिस्टीमवाले बरं केलं काम. रोहन दादा त्याला मी एकच सांगितलं, तुला जर चांगला संसार करायचा असेल तर शांतता ठेव. आणि त्याने ते ऐकलं.